हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपला तिसरा दिवस डेली डे ब्लॉग चॅलेंजचा. आणि वाईफ गेले जॉबला आणि मी आत्ताच बहिणीला कर्जतला सोडून आलो घरी तिच्या. म्हणून थोडं मला शूटिंग करायला जमलं नाही. तर आता डेली डे आता आपला रुटीन आजचा इकडून चालू करतो मी. आणि आता मावशीला पण आणली आहे मी, मावशी आली आज घरी. बघा, तुम्ही बघू शकता मावशीला आणलं आहे मी घरी आज. खूप दिवसांनी मावशी आले. हे बघा, मावशी पण आले, शरा बसले, पप्पा बसलेत. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण केलेली आहे. आता डेली डे ब्लॉग आपला तिसरा दिवस आहे आजचा. आणि आता वाईफ गेले जॉबला, ती आता येईल का नाही येईल माहिती नाही, कारण की ते आषाढ महिन्याचं काहीतरी असतं का, सासूचं तोंड बघायचं नसतं ते. आषाढ महिना चालू, अमावस्या चालू झाली का ती जाते माहेरी. मग ती 2-3 दिवस काही ते अमावस्या असते तोपर्यंत घरी येत नाही. तर ती आज गेली घरी. आज येते का नाही तर ती बोलली जाताना तर येईन बोलली. पण ती गेली, आता बघू, आता रात्री फोन करेल ती, मग समजेल आपल्याला काय आहे ते. तर आपला मी आत्ता झालं, आता फ्रेश होतो जरा आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तोपर्यंत ठीक आहे, बाय बाय. आलेला फ्रेश होऊन मी आत्ताच, जरा बरं वाटलं. मग आज संडे आहे, मावशी पण आली. तर मग काहीतरी नॉनव्हेजचा प्लॅन करायला पाहिजे, पण मावशीने काहीतरी शांती केली तिच्या घरी, त्यामुळे तिला नाही खायचं. तिला नाही खायचं, मी माझ्या एकट्यासाठी कशाला आणू, वाईफ पण घरी नाही आहे. मग काय करायचं, वाईफ असेल तर दोघांसाठी कसं आणलं तर ठीक वाटतं. एकट्याला मला आणायला मला जीवावर येतं. मी एकटा असलं तर मी नाही, मग घरी जे बनतं, मम्मी पप्पा तर नॉनव्हेज नाही खात, ते व्हेजच खातात. त्यामुळे माझ्या एकट्यासाठी आणायचं, मावशी पण नाही खाणार आहे. मग मी ते नाही, मी बोललो जाऊ दे. मग काय आणायचं शॉर्टकटमध्ये, तर अंडे खाणार, मग अंडे आणलेत. अंड्याचं मम्मी काहीतरी बनवेल. आणि एक गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे सुरुवात आम्ही केली कालपासूनच, सुरुवात केली काल. आमचा फर्स्ट ब्लॉग गेला, आज सेकंड ब्लॉग गेला, आता मी थर्ड ब्लॉग शूट करतोय. पण एक्साइटमेंट अशी आहे का, तुम्हाला मी दाखवतो आता लगेचच. हा बघा, आमचा पहिला सबस्क्रायबर. म्हणजे ना, खूप बरं वाटतंय. आता सगळ्यांना काय असं वाटेल, पण आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण की पहिला सबस्क्रायबर येणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हीच मी गुड न्यूज माझ्या वाईफला पण दिली. तिची एक्साइटमेंट पण ती असती तर तुम्हाला बघायला भेटली असती, पण ती आता घरी नाही आहे. त्यामुळे ती मी जरा खूप खुश झालोय. मी जेव्हा बघितलं ना मगाशी, मी कसं काल रात्रीपासून सर्च करत होतो, स्क्रोल करत होतो, रिफ्रेश करत होतो का आत्ता येईल, आत्ता येईल, आत्ता येईल ना. फायनली तो आता मी संध्याकाळी जेव्हा आलो घरी, माझी बहिणीला सोडायला गेलो होतो कर्जतला, तर मी घरी आलो तेव्हा मी एकदा परत रिफ्रेश केलं, बघू दे व्ह्यूज करे काय काय कसं चाललंय ब्लॉग. तर मी अचानक बोललं, एक सबस्क्रायबर आमचा वाढलाय. म्हणजे सबस्क्रायबर जो आहे आमचा, खूप बरं वाटलं मला ते. आणि ज्याने कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याला खूप धन्यवाद त्याचा. असेच आम्हाला सपोर्ट करा. सर्वांना सांगतो, जे जे आमचे व्हिडिओ बघतील, एक सबस्क्राईब करायला काय जातं. ज्याच्याने आमचं काहीतरी चांगलं होत असेल, आम्हाला मोटिवेशन भेटत असेल, त्या गोष्टी केल्या तुम्ही तर खूप बरं वाटेल. एक सबस्क्राईब करा, काय हरकत नाही. आता मी ब्लॉग शूट केला, मी खूप बरं वाटतं. आता वाईफला मी सांगितलं ते, ती पण खूप खुश झाली. तिला मी त्याचा फोटो पाठवला का आपला पहिला सबस्क्रायबर आपल्याला भेटलेला आहे, ज्याने आपलं चॅनल सबस्क्राईब केलं. तर आता सुरुवात तर झाली आहे चांगली. आता मी सेकंड ब्लॉग आताच अपलोड केला आहे. जर तुम्ही चेक करत राहा, रिफ्रेश करत राहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तुम्हाला आमचे डेली अपडेट भेटत जातील. आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही सबस्क्राईब केली तर. थँक्यू. ऑमलेट बनवले मावशीसाठी आणि माझ्यासाठी. माझा ऑमलेट झालेला आहे रेडी. मावशीचा ऑमलेट झाला तर मावशीला मी दिला. आता हा ऑमलेट माझा आहे. मला ऑमलेट बनवायचा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला. माझ्या बायकोला माझ्या हातचा ऑमलेट खूप आवडतो. कारण ती मला 2-3 वेळा बोलली होती की तुम्ही ऑमलेट खूप छान बनवता, खूप छान बनवता. त्यामुळे मला ऑमलेट बनवायचा एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. आता एकदम मस्त झालेला आहे, दोन्ही साईडून प्रॉपर शिजलेला आहे. काय सुनीबाई, झालंय रेडी. 2 ऑमलेट झाली. मी आता गडबड का झाली, व्हिडिओ झाली माझी प्रॉपर 9 मिनिटाची व्हिडिओ केली मी, ऑमलेट बनवण्यापासून कटिंग पासून सगळी. आणि मी माईकच ऑन नव्हता केला, अख्खी व्हिडिओ वेस्ट. 2 वेळा असं झालं, त्या दिवशी पण असं झालं, आज पण असंच झालं. जाऊ दे, आता काय करणार, गडबड होते. आता सीन असं झालेला आहे, सीन असं झालंय का मला प्रॉपर लागतं. म्हणजे मी माझं किचनमध्ये मी काय काम केलं, कधी काय बनवलं, तर मी एकदम सगळं चकाचक करतो, त्याशी मी तर हालत नाही.
मला सगळा कचरा काढायचा, कचरा उचलायचा. डस्टबिन आहे इथे छोटासा, डस्टबिन मध्ये टाकायचा प्रॉपर एकदम इच्छा तिथे. हा, आणि हे वॉश करायचं आपलं कटिंग चॉपिंग प्लेट, याच्यावर आपण चॉप करतो सगळं व्यवस्थित साफ करायचं. आपलं ऑमलेट झालंय रेडी, गॅस बंद. कचरा सगळं व्यवस्थित केल्याशिवाय मी किचन कधी सोडत नाही, आणि मला ती पहिल्यापासून सवय. किचनमध्ये मी कधी काही बनवलं, किचन काही बनवलं, मॅगी बनव, काय फ्राय, चिकन पण मी भाजी बनवतो. चिकन पण मी खूपदा बनवलं, ते मला एकदम प्रॉपर जमतं. आणि माझ्या बायकोनी माझ्या हातचं कधी खाल्लेलं नाही चिकन, कधी जरी मी बनवेन तिच्यासाठी पण तिला देईन. आता ऑमलेट झालेलं आहे रेडी, तर मी पण घेतो जेवायला. आणि मी आज जाणार टर्फला क्रिकेट खेळायला. आज वाईफला माहिती नाही, तर तिला आता फोन करून सांगेन काय तिचं काय रिएक्शन आहे मला माहिती नाही. आता झालेलं आहे आपलं ऑमलेट रेडी प्रॉपर एकदम. त्यातला कांदा उरला होता, मग तो आपण त्याच्यासोबत जेवणासोबत खायला घेणार. तर ठीक आहे, आता आम्ही जेवतो, बाकी नेक्स्ट बघूया. मी आता माझा ताट वाढवून घेतो आहे, हे बघा माझं ताट प्रिपेअर करतो मी. राईस, मावशीला राईस पाहिजे का? माझा ताट प्रिपेअर करतो. डाळ भात, कसली भाजी आहे माहित नाही मला, ती भाजी घेणार. आता सगळे आम्ही टर्फ खेळायला जाऊ. आम्ही जे रेग्युलर तिथे जातो तिथे बुकिंग नाही, स्लॉट फुल झाल्यामुळे तिथे नाही भेटला. दुसरा टर्फ आहे, बघू आता कसं आहे. पण खेळायचं संडे फुकट नाही गेला पाहिजे, क्रिकेट म्हणजे जीव आहे. तर आता निघतो मी, पण ते वाईफला फोन करतो, तिचा पण टायमिंग झाला आहे, आता घरी पोचायला पाहिजे निवडायला. ते माझा फोन ॲक्च्युली उचलत नाही का, तिला माझा राग आला आहे. आम्ही थोडेसे भांडण झाले छोटीशी काल, तर ते रागावले माझ्यावरती. तर ॲक्च्युली तिने मला ब्लॉकच करून ठेवला आहे. काय हरकत नाही, बायको आहे शेवटी, बायको नाही रागवणार मग कोण रागवणार. तिला मी मनवणार, डोंट वरी. पण आत्ता तरी मला समजायला पाहिजे ना कुठे पोहोचली काय, काळजी वाटते. घरी पोचायचा टाईम झाला, आता माणसाला फोन उचलायला पाहिजे ना. फोन करतोय तर फोन पण नाही उचलत आहे. ठीक आहे, मी तिला मनवणार, डोंट वरी. मी आता जात आहे क्रिकेट खेळायला, टायमिंग झाले 10ची आमची बुकिंग आहे. आता 9:30 वाजलेत बघा. 9:30 तर वाजलेत, आता आम्ही निघतो, मला टाईम झाला आहे. तो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर रात्री आलो तर भेटला टाईम तर आपण थोडंसं शूट करू. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. छक्का मारा व्हिडिओ 17 Pro Max. 17. तुला हे परत स्ट्रेट कसं झालं तुझे केस? करून आलो मारली झालं straight. उद्या जायला लागेल ना. अरे उद्या स्ट्रेट दोन काढा दोन